नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की प्रॅक्टिकल एक्झाम नुकतीच संपलेली आहे. तर प्रॅक्टिकल एक्झाममध्ये कोणी फेल करतं का? ठीक आहे. त्याचबरोबर प्रॅक्टिकलचं डिस्ट्रीब्युशन नेमकं कसं असतं, क्लास टेस्टचे मार्क कशामध्ये कन्सिडर केले जातात, त्यानंतर मॅन्युअलचे मार्क कशात कन्सिडर केले जातात, मायक्रो प्रोजेक्ट कुठे कन्सिडर केलं जातं, असाइनमेंट कुठे कन्सिडर केलं जातं, याच्यावरती सर्व डिटेल आपण बघणार आहे. तसेच पासिंगचा क्रायटेरिया काय आहे ना. एखाद्या विद्यार्थ्यांना क्लास टेस्ट दिलेली नसेल किंवा क्लास टेस्टमध्ये कमी मार्क मिळाले असतील तर अशा विद्यार्थ्यांचा पासिंग क्रायटेरिया कसा ठरेल, त्याचबरोबर स्टडी कुठून करायची आणि कशी करायची, या सर्व गोष्टीवरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे. सगळ्यात अगोदर एक्सटर्नल जर तुमचं प्रॅक्टिकल असेल तर तुम्हाला एक्सटर्नल फेल करू शकतो. ठीक आहे. तर फायनल इयरच्या विद्यार्थ्याला शक्यतो कोणी फेल करत नाही आहे ना. बट जर काहीच आन्सर वगैरे दिलं नसेल तर त्यामध्ये करू शकतात फेल, बट पॉझिटिव्ह वे राहतो है ना. त्यानंतर बघा, फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना एक्सटर्नल कोणतंच प्रॅक्टिकल नाही, त्यामुळे फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना फेल कोणी करत नाही. कारण इंटरनल जर असेल तर तुमच्याच कॉलेजचे सर असतात, ते शक्यतो करत नाहीत. पण ते डिपेंड करतं टोटली की स्टुडंट कसा आहे ना, आणि त्यावरती आलं असेल तुम्हाला लक्षात है ना. शक्यतो फेल कोणाला करत नाही, बट एखादी काही कंडिशन जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फेल केलं जाऊ शकतं. ओके. सेकंड प्रश्न हा आहे की सर, आम्ही असाइनमेंट लिहितो बरोबर, त्यानंतर क्लास टेस्ट देतो, मायक्रो प्रोजेक्ट देतो है ना, आणखी काय देता तुम्ही, मॅन्युअल लिहिता, मॅन्युअल किंवा फाईल. तर याचे मार्क कसे डिस्ट्रीब्यूट होतात किंवा कुठे कन्सिडर केले जातात है ना. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला फॉर्मॅट असतो आपला K3चा, आय स्कीमसाठी पर्टिक्युलरली सांगतोय, आणि याच्यासाठी काय असतो तर D3 असतो. याच्यामध्ये तुमचे मॅन्युअलचे मार्क कन्सिडर केले जातात. काही विषयाला बघा, तुम्हाला काय केलेले असतात, मॅन्युअलचे 25 पैकी मार्क दिले जातात, तर ते कन्सिडर केले जातात, ते असतात. K3चा फॉर्मॅट असतो. त्यानंतर असतो K4चा फॉर्मॅट. हा जो असतो तो एंड सेमिस्टर एक्झाम म्हणतो आपण, प्रॅक्टिकल एक्झाम. ज्या दिवशी तुम्ही प्रॅक्टिकलसाठी एक ॲन्सर शीट दिले जाते तुम्हाला, आणि ॲन्सर शीटवरती लिहितात किंवा तुम्ही ओरल घेतली जाते तुमची है ना. तर ते जे मार्क आहे ते K4मध्ये असतात, आणि आय स्कीमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना D4मध्ये हा फॉर्मॅट असतो. तुम्ही नाही लक्ष दिलं तरी चालेल. हे झाली प्रॅक्टिकलची एक्झाम किंवा ओरल म्हणू आपण है ना. हां, त्यानंतर असतो D5. D5मध्ये काय असतं, हे पण आता बघा, K4 जो होता किंवा D4 होता, हा पण किती मार्काचा असतो, 25 मार्काचाच असतो. याच्यामध्ये पासिंग किती मार्क आला असते, तर मिनिमम 10 मार्क तुम्हाला त्यामध्ये पडलेले पाहिजेत. सेम गोष्ट कशाशी रिलेटेड आहे, K3शी, म्हणजेच मॅन्युअलचे जे मार्क होते, कमीत कमी 25 पैकी 10 मार्क त्या ठिकाणी आवश्यक आहेत, अदरवाईज ठीक आहे. पुढे बघा, पुढचा जो पार्ट सांगितला मी तुम्हाला K5चा, जो असतो तुमच्या क्लास टेस्टवरती डिपेंड. बघा, आय स्कीममध्ये फक्त क्लास टेस्टचं ॲव्हरेज घेतलं जातं. म्हणजे काय, पहिली क्लास टेस्ट, दुसरी क्लास टेस्ट, या दोन्हीचं ॲव्हरेज घेतलं जातं. ॲव्हरेजचे तुमचे जेवढे मार्क आले ते तुमच्या K5च्या फॉर्मॅटमध्ये येतात, आणि हे मार्क तुम्हाला असतात 30 पैकी मार्क. कारण तुमची क्लास टेस्ट किती मार्काची असते, 30 मार्काची. K स्कीमची गोष्ट करते. आणि आय स्कीमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बघा, क्लास टेस्ट असते 20 मार्काची प्लस 10 मार्काचा मायक्रो प्रोजेक्ट असतो. ते लक्षात. हां, हे झालं D5 आय स्कीमसाठी, आणि K स्कीमसाठी K5. K5मध्ये काय असतं, फक्त क्लास टेस्टचं ॲव्हरेज असतं. ओके, चला पुढे. आणि आय स्कीममध्ये नवीन एक कॉन्सेप्ट ॲड झालेला आहे, त्याला म्हणतो आपण SLA. SLA म्हणजे काय, तर सेल्फ लर्निंग ॲक्टिव्हिटी, SLA. आता याच्यामध्ये काय असतं, तर तुमच्या असाइनमेंट आणि मायक्रो प्रोजेक्ट हे SLAमध्ये कन्सिडर केलं जातं. हे पण किती मार्काचं असतं, तर 25 मार्काचं असतं. यामध्ये जर डिस्ट्रीब्यूट करायचं म्हटलं आपण, तर असाइनमेंट जे आहे त्या असाइनमेंट असतात 10 मार्काच्या, आणि 15 मार्काचा तुमचा असतो मायक्रो प्रोजेक्ट. ठीक आहे. किंवा 10 मार्काचा मायक्रो प्रोजेक्ट असू शकतो काही एक केसमध्ये, आणि 15 मार्काच्या असाइनमेंट असू शकतो. हे डिपेंड करतं फॉर्मॅटवरती. ओके, आलं लक्षात. हा झाला K6 म्हणतो या फॉर्मॅटला, आणि किती मार्काचा असतो तो, 25 मार्काचा. 25 पैकी तुम्हाला तेही मार्क मिळतात. आता हे झालं सगळ्या प्रॅक्टिकलचं डिस्ट्रीब्युशन. आता तुम्ही म्हणाल की सर, आमचे 70 मार्काचा जो पेपर होतो आणि त्यातले इंटरनल मार्क कोणते कन्सिडर करतात, तर ऑब्व्हियसली विद्यार्थी मित्रांनो, 70 मार्काचा पेपर होतो, तो उरले किती, 30 मार्क. 30 मार्काचं काय असतं, तर क्लास टेस्टचं ॲव्हरेज बरोबर. तर के स्कीमचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं क्लास टेस्टचं ॲव्हरेज, एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या क्लास टेस्टमध्ये 10 पडले
आणि दुसऱ्या क्लास टेस्टमध्ये 12 मार्क पडले. 10 आणि 12 किती झाले? 22. तर 22 भागिले 2 केलं तर आपले किती झाले? 11. 11 हे काय झालं? त्याचं क्लास टेस्टचं ॲव्हरेज. ठीक आहे. आता हा विद्यार्थी फेल झालाय का तो? तर तसं बघायला गेलं आपल्याला तर 30 पैकी 40% म्हणजे किती? 3 चोक 12. 12 मार्क तुम्हाला पासिंगसाठी आवश्यक असतात. बट या विद्यार्थ्याचा ॲव्हरेज झाला 11 मार्क. तर हा विद्यार्थी फेल होणार आहे का? तर नाही. या विद्यार्थ्याचं काय करावं लागेल? तर याला जर 30 पैकी किती मार्क पडलेत? 11. मग पासिंगसाठी त्याला काय करायचं आहे? तर 70 मार्कापैकी त्याला टोटल किती व्हायला पाहिजे? 40 व्हायला पाहिजे. इंटरनल 30 पैकी प्लस 70 पैकी दोन्हीचे मिळून 40 मार्क व्हायला पाहिजे. 30 पैकी पडले त्याला 11 मार्क आणि इकडे किती पडलेत? 70 पैकी तेव्हाच पास होईल तो. तर त्याला इकडे 29 मार्क घ्यावे लागतील. 29 आणि 11 मार्क किती होतील तुमचे? 40 मार्क. पासिंगची गोष्ट करतोय. आलं लक्षात? बघा, एखाद्या विद्यार्थ्याचं त्यानं क्लास टेस्टच दिली नाही म्हणजे त्याचं ॲव्हरेज किती झालं? 0. मग ह्या विद्यार्थ्याला पासिंगसाठी किती लागतील? 70 पैकी 40 मार्क घ्यावे लागतील. येते लक्षात? ओके. पासिंगसाठी जर त्याला 40 मार्क घ्यायचे म्हणजे खूप अभ्यास करावा लागेल त्याला. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना क्लास टेस्टमध्ये ॲबसेंट असतील तर अशा विद्यार्थ्यांना काय करायचं आहे? 70 पैकी पासिंगला 40 मार्क घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता एखादा विद्यार्थी आहे की त्याचं ॲव्हरेज जे आहे फक्त 6 मार्क आहे. आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की त्या विद्यार्थ्याला पासिंगसाठी किती मार्क घ्यावे लागतील? 70 पैकी किती? 70 पैकी घ्यावे लागतील 24 मार्क. कारण 24 हे आणि 6 मार्क क्लास टेस्टचे. सॉरी, 24 नाही, किती घ्यावे लागतील? 34 घ्यावे लागतील, है ना? 34 आणि 6 मार्क किती होतील? 40 मार्क. बरोबर आहे? करेक्ट. आलं लक्षात? ओके. तर पुढे बघा, हे झालं तुम्हाला पासिंगचा क्रायटेरिया समजला. आता हे झालं के स्कीमच्या विद्यार्थ्यांसाठी. आता आय स्कीमच्या विद्यार्थ्यांसाठी काय आहे? तर आय स्कीमच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला सांगितलं मी D5चा फॉर्मॅट असतो. त्याच्यामध्ये 20 मार्क क्लास टेस्टचे आणि 10 मार्क मायक्रो प्रोजेक्टचे असे 30 मार्कापैकी तुम्हाला जेवढे मार्क दिलेले असतील, कितीही मार्क भेटले तर मिनिमम किती पाहिजे असतात तुम्हाला? 12 मार्क्स. आणि त्याला 70 पैकी 28 मार्क कंपल्सरी घ्यावेच लागतात. जरी क्लास टेस्टमध्ये आणि मायक्रो प्रोजेक्टमध्ये त्या विद्यार्थ्याला भेटलेले असतील किती? 30 पैकी 30 जरी मार्क भेटले तरी इकडे त्याला किती घ्यावे लागतील? 28 मार्क 70 पैकी कंपल्सरी घ्यावेच लागतात. ही केस आहे आय स्कीमच्या विद्यार्थ्याची. ओके. आय होप तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल. आता शेवटचा जो प्रश्न होता की ते स्टडी कुठून करायची? स्टडी है ना? कारण तुम्हाला मॉडेल पेपर MSBTच्या साईटवरती अवेलेबल नाही आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मॉडेल पेपर रेफर करायचा याच्यासाठी की तुम्हाला समजतं क्वेश्चन पेपर कशा प्रकारचा येतो आणि त्याचं ॲन्सर नेमकं एक्झॅक्टली एक्झामिनरला काय एक्सपेक्टेड असतं. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला विंटर 2024 आणि समर 2024चे सर्वच्या सर्व पेपर सर्व विषयाचे अवेलेबल आहेत www.bhisesar.com या वेबसाईटवरती. या वेबसाईटवरती सिंपल तुम्हाला जायचं आहे. मोबाईलवरती जर जात असेल तर मेनूमध्ये जाऊन तुम्ही काय करायचं? तिथे सर्चचा ऑप्शन आहे. तुमच्या सब्जेक्ट कोड जो आहे तो सब्जेक्ट कोड तिथे सर्च करा. तुम्हाला तुमची मॉडेल ॲन्सर भेटून जाईल. ठीक आहे. किंवा मॉडेल ॲन्सरचं सेपरेट सेक्शन दिलेलं आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या ब्रँचचे पेपर पण बघू शकता. ओके. आय होप तुमचा हा डाऊट क्लिअर झाला असेल. आणि जर तुम्हाला या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करू शकता. तसेच आपला व्हॉट्सअपचा ग्रुपही बनवलेला आहे. तो ग्रुप जर तुम्ही बनवला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही तो ग्रुप जॉईन करू शकता. तसेच बघा, इंस्टाग्रामवरती पण तुम्ही फॉलो करू शकता. भिसे सर तुम्ही सर्च करायचं आहे त्या ठिकाणी, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती तुम्ही जाऊन करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. गुड नाईट.